नमस्कार, मी प्रज्ञा. न्यूज अनकटच्या स्पेशल रिपोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, महिलांच्या आरोग्य आणि कार्यसंस्कृतीत क्रांतीचा नवा अध्याय कर्नाटक सरकारनं सुरू केला. कर्नाटक सरकारनं महिलांच्या आरोग्य आणि सन्मानासाठी एक प्रगतिशील आणि मानवतावादी पाऊल उचललंय. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळानं नुकताच झालेल्या बैठकीत मेन्स्ट्रुअल लीव्ह पॉलिसी 2025 ला मंजुरी दिली आहे. या धोरणानुसार राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना दरमहा 1 आणि वर्षभरात 12 दिवसांची पगारी मानसिक पाळी रजा मिळणार आहे. या निर्णयामुळे सार्वजनिक आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये ही सुविधा बंधनकारक करणारं कर्नाटक हे देशातील पहिलं राज्य बनलंय. यामुळे लाखो महिलांना शारीरिक आणि मानसिक ताणापासून दिलासा मिळणार आहे. या योजनेनुसार प्रत्येक महिला कर्मचाऱ्याला महिन्यातून एकदा पूर्ण वेतनासह रजा घेण्याचा अधिकार मिळेल. रजेचे दिवस ठरवण्याचा अधिकार सुद्धा महिलेलाच असेल, ज्यामुळे लवचिकताही राहील. ही तरतूद सरकारी कार्यालये, बहुराष्ट्रीय कंपन्या, IT क्षेत्र, वस्त्रोद्योग व इतर खासगी औद्योगिक क्षेत्रांना सुद्धा लागू होणार आहे. कामगार विभागानुसार राज्यात सुमारे 60 लाख महिला कार्यरत आहेत. त्यापैकी 25 ते 30 लाख कॉर्पोरेट क्षेत्रात आहेत. या धोरणाचा थेट फायदा या सगळ्या महिलांना होणार आहे. कामगार मंत्री संतोष लाड यांनी याबाबत बोलताना सांगितलं, विभाग गेल्या वर्षभरापासून यावर काम करत आहे. अनेक लोकांनी आक्षेपही घेतले, पण आम्ही विविध विभागांशी बोललो. आम्हाला आशा आहे की याचा गैरवापर होणार नाही. गरज पडल्यास भविष्यात आणखी नियमही तयार केले जातील. मंडळी, एवढा मोठा निर्णय हा केवळ भावनिक होऊन घेतलेला नाही, तर हा निर्णय घेण्यापूर्वी सरकारनं मासिक पाळीच्या काळातील महिलांच्या शरीरातील बदल, अडचणी आणि विश्रांतीची गरज यांचा अभ्यास करण्यासाठी 18 सदस्यांची समिती स्थापन केली होती. या समितीचे नेतृत्व क्राइस्ट विद्यापीठातील कायदा विभागाच्या प्रमुख सपना एस यांनी केलं होतं. समितीनं 6 दिवसांची रजा देण्याची शिफारस केली होती, परंतु सरकारनं ती वाढवून 12 दिवस करण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये प्रस्तावाचे फायदे तोटे तपासले गेलेत. विविध विभाग आणि संघटनांकडून सूचनाही मागवल्या गेल्यात आणि महिला प्रधान क्षेत्रांवर होणाऱ्या परिणामांचा देखील विचार करण्यात आला. एकंदरीत या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून हा निर्णय घेण्यात आलाय. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, पण देशात मासिक पाळी रजेची सुरुवात 1992 मध्ये बिहार राज्यात झाली होती आणि बिहार हे पहिलं राज्य आहे ज्यानं स्त्रियांच्या जीवनातील या महत्त्वाच्या गोष्टीचा विचार केलाय. एवढंच नव्हे तर बिहार दरमहा मासिक पाळीची 2 दिवस रजा देतं आणि आता ओडिसानंही सरकारी खात्यांमध्ये 1 दिवसाची रजा जाहीर केली. तज्ज्ञांच्या मते यामुळे महिलांच्या आरोग्याबद्दलचा दृष्टिकोन बदलेल, सामाजिक संकोच कमी होईल आणि कार्यस्थळी लिंग समानता वाढेल. हा निर्णय केवळ रजेच्या स्वरूपात नाही, तर महिलांच्या सशक्तीकरणाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. कर्नाटक सरकारनं दाखवलंय की प्रगतिशील धोरणे महिलांच्या दैनंदिन संघर्षाला हाताळू शकतात. मंडळी, कर्नाटकचा हा निर्णय इतर राज्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल अशी आशा आहे. आता इतर राज्यांना पुढाकार घेण्याची वेळ नक्कीच आली आहे. बाकी महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी ही योजना लागू करण्यासाठी देवाभाऊंकडे मागणी करणार का, आणि केली तर किती दिवसाची रजा मागणार? नक्की कमेंट करा.